मी काँग्रेस पक्षातून ही निवडणूक लढवत आहे. तर एकूणच पाहता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि आपल्या राधानगरी तालुक्यामध्ये काँग्रेससाठी अनुकूल वातावरण आहे का? आता त्याला थोडी पार्श्वभूमी आहे. मधल्या काळामध्ये आमचे नेते पी एन पाटील साहेब यांचे चिरंजीव आमचे युवा नेते राहुल पाटील भैया यांनी अजितदादा गटात प्रवेश केला आणि त्यांच्यासोबत आम्हीही प्रवेश केला होता. त्यावेळी राशिवडे जिल्हा परिषद मतदारसंघ आणि कौलव जिल्हा परिषद मतदारसंघ असे 2 मतदारसंघ राहुलभाईंना सोडायचे असे अजित पवारांच्या समोर ठरले होते. आणि ज्यावेळी जिल्हा परिषद इलेक्शन डिक्लेअर झाली त्यावेळी अशा काही घडामोडी घडल्या की त्यामध्ये धीरज डोंगळे घोटवडे मतदारसंघामधनं आणि मी राशिवडे मतदारसंघामधनं उमेदवारी मागत होतो. आणि आमच्या दोघांच्याही उमेदवाराला विरोध झाल्यामुळे राष्ट्रवादी अंतर्गत आम्हाला तिकीट नाकारण्यात आलं. त्यामुळे अशा कठीण प्रसंगी या तालुक्याचे नेते ए वाय पाटील साहेब आणि सतेज उर्फ बंटी पाटील साहेब जिल्ह्याचे नेते यांच्या मार्फत एबी फॉर्म मिळाले आणि पी एन साहेबांचीच इच्छा असेल स्वर्गीय की आम्ही काँग्रेसमधून उमेदवारी घ्यावी, कारण आमच्या घराण्याचा पी एन साहेबांचा जन्म पूर्ण आयुष्य सगळं काँग्रेसमध्ये खर्ची झालं आणि योगायोगानं नशिबानं ती माळ आपल्या घरात मिळाली.